शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 01. मित्रांनो नमस्कार. मी आपला सर्वांचा सहकारी पांडुरंग मेरगळ. मी पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधून महाराष्ट्र राज्यातील धनगर आणि ओबीसी बांधवांबरोबर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. थोड्याच वेळापूर्वी 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचं मतदान संपलेलं आहे आणि मी लगेचच आपल्या समोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून धनगर जमातीचा गेल्या 40 वर्षापासूनचा जो लढा महाराष्ट्रामध्ये आपल्या आत्तापर्यंतच्या अनेक संघर्ष योद्ध्यांनी निर्माण केला, तो लढला, तो रस्त्यावरती लढला, तो विधिमंडळामध्ये लढण्याचा प्रयत्न झाला, तो लोकसभेमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला, अनेकांनी उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारली, परंतु आपला घटनादत्त अधिकार या राज्यातल्या जवळपास 2 करोडची लोकसंख्या असणाऱ्या धनगर जमातीला तो मिळालेला नाही. या राज्यातला प्रस्थापित वर्ग, त्यांच्या आडून त्यांच्या मदतीनं आपल्यावरती अन्याय करणारा प्रशासकीय वर्ग आणि आदिवासी बांधव आणि संपूर्ण देशामधील आदिवासी वर्ग, त्यांचे अधिकारी, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातले मंत्री आणि देशातली आदिवासी जनता, सर्वांनीच आपला आज आदिवासी भाऊ असणाऱ्या धनगर जमातीला महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या या देशामध्ये ज्या कालावधीपासून सुरू झाली तिथपासून ते आतापर्यंत आपल्याला वंचित ठेवलंय. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये जी आंदोलनं झाली, एकंदरीत त्या आंदोलनामध्ये आपल्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं गेलं. आपल्याला कधी सांगितलं गेलं की आम्ही टीसची निर्मिती करून देऊ, आमचं सरकार निवडून आणून द्या, नंतर देऊ, आम्ही न्यायालयामधून देऊ. कधी कधी तर स्पष्ट आश्वासन दिली गेली, मग ती कधी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये दिली गेली, जाहीर सभांमधून दिली गेली, परंतु कुठल्याही प्रकारचं आश्वासन महाराष्ट्राच्या मुख्य अतिथीगृहामध्ये सह्याद्रीमध्ये अगदी सुट्ट्या कॅन्सल करून राज्याच्या वेगवेगळ्या विभागाचे सचिव, अधिकारी, धनगर जमातीचे विद्यमान आमदार, माजी आमदार, खासदार, चळवळीतले नेते, धनगरांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या तत्कालीन विषयामध्ये झालेल्या कृती समित्या, अनेकांबरोबर सरकारने फक्त चर्चेचा फार्स केला, परंतु धनगरांना त्यांचा घटनादत्त अधिकार मिळाला नाही. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे तरी 1990च्या अगोदरपासून ही चळवळ महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आज 2026च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या हाती काहीच लागलेलं नाहीये. अशा अवस्थेमध्ये जमातीमध्ये ज्या प्रकारचा उद्रेक पाहिजे आहे तशा प्रकारचा उद्रेक तयार होत नाही. आपली लोक प्रस्थापित जातीवरती आणि जीवन जगण्याच्या जे वेगवेगळे पैलू आहेत, व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, शेतमजुरी आहे, छोटीशी शेती आहे, मेंढपाळी आहे, नोकरी आहे, अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण कुणावरती नाही कुणावरती अवलंबून असल्यामुळं आणि धनगरांना चळवळीचं ज्ञान माहीत नसल्यामुळं समाजामध्ये लाजरेपणा, बुजरेपणा, भित्रेपणा आणि मी भला आणि माझा प्रपंच भला, माझी लेकरं बाळ भली, मला जमातीचं काय, हास्य स्वार्थी प्रवृत्तीमुळं धनगरांची चळवळ ज्या प्रमाणामध्ये फोफवायला पाहिजे होते, ज्या प्रमाणामध्ये उद्रेक निर्माण पाहायला पाहिजे होता, ज्या प्रमाणामध्ये आतंक निर्माण पाहिजे होता, आक्रोश निर्माण पाहिजे होता, तो झाला नाही. कधीतरी
कुठल्या तरी वेळेत थोड्याफार प्रमाणामध्ये आंदोलनाने पेट घेतला, परंतु चळवळीचं नेतृत्व करणारी माणसं, कमी ज्ञान असणारी, चळवळीवरती आणि लोकांच्यावरती तेवढं प्रेम नसणारी, स्वतःचे स्वार्थ बरोबर घेऊन आलेली अशीच माणसं दुर्दैवानं चळवळीला भेटली आणि धनगरांचं अतोनात नुकसान चालू आहे. 1947ला स्वतंत्र झालेला देश आणि त्यानंतर 5-6 वर्षामध्ये या देशामध्ये सुरू झालेले संविधानिक अधिकारानुसार सुरू झालेलं आरक्षणाची पद्धती, यामध्ये धनगरांच्या हाती काहीच लागलं नाही. ओबीसी आरक्षणामधून 1990च्या नंतर NTCचं आरक्षण मिळालं, ते 3.5%. लोकसंख्या जवळपास 12-13% जास्त आणि रिझर्वेशन 3.5%. त्यामुळं तेही तुटपुंज ठरलं. पण जो अनुशेष होता, जो सहभाग होता, तो अगदी शून्यवत होता. तो कमीत कमी 1-1.5-2% वाढला. कारण म्हणायला 3.5% असणारं हे आरक्षण प्रत्यक्षात आपण पाहायला गेल्यानंतर ते 1-1.5% सुद्धा मिळत नाही. ज्या ज्या वेळेस आपण राज्य लेवलच्या जागा भरायच्या निविदा येतात त्यावेळेस NTCची जागा आपल्याला कुठंच दिसत नाही. आणि म्हणून चपराशापासून कोतवालापासून ते क्लास 1 सुपर क्लास 1च्या जागेपर्यंत धनगर आज कुठंच दिसत नाहीये. अशा अवस्थेमध्ये एक तपस्वी, त्यागी, बुद्धिमान, निस्पृह, निर्भीड, धाडसी अशा प्रकारचं नेतृत्व पुढे येऊन सर्वांना बरोबर घेऊन एक प्रचंड असं मोठं आंदोलन उभं राहण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मित्रांनो, अत्यंत नम्रतेनं सांगतो, बारामतीच्या आंदोलनामध्ये धनगरांच्या नव्या फेजची सुरुवात झाली होती. परंतु बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, पंढरपूर आणि शेजारचे काही तालुके यातल्या सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन ते केलेलं आंदोलन होतं. ती नव्या आंदोलनाची सुरुवात होती. निवडणुकीच्या तोंडावर केलेला गेलेला विषय होता आणि त्या आंदोलनामध्ये धनगरांची विराट शक्ती महाराष्ट्रानं पाहिली. अंदाजे बारामतीमध्ये 5 लाख लोक त्या ठिकाणी आली. त्याच्या अगोदर सलग 2 महिने ती प्रक्रिया चालू होती. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठमोठ्या म्हणजे हजारो लोक त्या बैठकीला असायची. कारण बारामती असेल, माळशिरस असेल, दौंड असेल, या ठिकाणच्या बैठकी हजारो लोकांच्या झाल्या होत्या. अशाच बैठका राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये सर्वदूर झाल्या. आणि त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दुर्लक्ष केल्यामुळं ते सरकार गेलं. भाजपचं सरकार आलं. भाजपनं आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची आश्वासनं दिली, किती आश्वासनं दिली, याच्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही. परंतु 2005 पासून ते 2026 पर्यंत गेली अनेक वर्ष ह्या चळवळीमध्ये अत्यंत सक्रिय सहभाग असल्यामुळं धनगरांच्या ST आरक्षणाच्या लढाईमधल्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या पैलूचा अत्यंत जवळचा साक्षीदार म्हणून आपण सर्वांना नम्रतेनं सांगतो की आता अशी वेळ आलेली आहे की महाराष्ट्रातल्या संपूर्ण धनगर जमातीनं एकत्रित येऊन एक प्रचंड मोठा एल्गार केला पाहिजे. या चळवळीचा गेल्या अनेक वर्षाचा अभ्यासक म्हणून एक गोष्ट निश्चित सांगतो, कुठलाही अभिनिवेश मनामध्ये न ठेवता सांगतो की धनगराच्या आरक्षणाचा हा जगन्नाथाचा रथ एकट्या धनगरानं पेलणारी गोष्ट नाही. अभिप्रेत लोकसंख्या जी रस्त्यावरती आली पाहिजे, जी चळवळीत आली पाहिजे, ती धनगरांची येणं आता अशक्यप्राय झालेलं आहे. कारण धनगरांना ह्या चळवळीमध्ये मूडच राहिलेलं नाही. प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये
हाताच्या बोटावर मोजण्या एवढी थोडीशी माणसं धनगरांच्या ह्या चळवळीमध्ये आहेत. आणि तेवढ्यांच्या येण्यानं, तेवढ्यांच्या सक्रिय होण्यानं, तेवढ्यांच्या संघटित होण्यानं, तेवढ्यांच्या आंदोलनानं सरकारला काहीही फरक पडत नाही. आणि म्हणून आता धनगरांना 2 गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे माझ्या मित्रांनो. पहिली गोष्ट की धनगरांना आपल्याबरोबर आपल्या विषयाशी साधर्म्य असणारी, आपल्यासारखाच विषयाची तातडी असणारी, अर्जन्सी असणारी दुसरा घटक धनगरांच्या बरोबर जोडावा लागेल. आणि लाखो लाखो लोक एकाच विषयासाठी अनेक दिवस जर का आपण रस्त्यावरती उतरवू शकलो, ते आपल्या मनातलं आक्रंदन, आपल्या मनातली आग, आपल्या मनातला आक्रोश सनदशीर मार्गानं, शांततेच्या मार्गानं, संघटितपणानं एकत्रित येऊन प्रचंड मोठ्या लाखाच्या संख्येनं जर आपल्याला व्यक्त करायचा असेल, सरकारला भयभीत करायचा असेल, तर आपल्याला आपल्याबरोबर या राज्यातला दुसरा कुठला तरी घटक बरोबर घ्यावा लागेल. आणि तो घटक अर्थातच हितला प्रस्थापित समाज असू शकत नाही, आदिवासी असू शकत नाही, मुसलमान बांधव असू शकत नाही, सवर्ण बांधव, उच्चवर्णीय सवर्ण असू शकत नाही. आणि म्हणून एकच घटक शिल्लक राहतो आणि तो घटक आहे या राज्यातला 52% ओबीसी. 52% 1/4 धनगर असले तरी 2/3 इतर घटक आहेत. त्यांचं आणि आपलं दुखणं एक आहे, समस्या एक आहे. त्यांना समजून सांगून, त्यांना काही प्रमाणात नेतृत्व देऊन, आपण काही प्रमाणात नेतृत्व करून, मग कुणबी असतील, आगरी असतील, वंजारी असतील, बंजारा असेल, माळी असेल, छोटे छोटे लोहार, सुतार, नाभिक, धोबी, डवरी, गोसावी असे अनेक जे घटक आहेत, या घटकांना बरोबर घेऊन, त्यांच्या त्यांच्या राज्य लेवलच्या नेत्यांना विश्वासात घेऊन, त्यांना नेतृत्व देऊन, त्यांना बरोबर घेऊन राज्यामध्ये विभागीय बैठका, जिल्हावार बैठका, तालुक्यामध्ये मेळावे, नंतर एक संघर्ष यात्रा, की जी संघर्ष यात्रा अनेक जिल्ह्याला व्यापून निघेल, एका ठिकाणी जाईल आणि सरकारच्या विरोधात मागणीसाठी एका जाग्यावरती एक आंदोलन करेल. आणि हा संपूर्ण क्रियाकलाप, ही संपूर्ण प्रक्रिया सुरू झाल्यापासून, म्हणजे राज्य लेवलची बैठक, त्यानंतर विभागीय बैठका, त्यानंतर जिल्हावार बैठका, त्यानंतर तालुकावार बैठका, त्यानंतर एक संघर्ष यात्रा, तिचं नियोजन, प्रचंड मोठा जनसमुदाय, आणि एका जागेपासून ती दुसऱ्या जागेपर्यंत दररोज 1-2 जिल्हे घेत घेत किमान 10, 12, 15 दिवसाची ती संघर्ष यात्रा. आणि नंतर एका ठिकाणी संपूर्ण राज्यातल्या जो जवळपास ओबीसी धनगरांना पकडून 6.5 करोड जनसंख्या या राज्यामध्ये असणार आहे. आणि ह्या 6.5 करोड मधून अगदी 1% लोक, म्हणजे 5-6 लोक जरी एका जागेवरती येऊन, 5-6 लाख लोक जर एका जागेवरती येऊन हे आंदोलन जर एका जागेवरती अनेक दिवस चाललं, तर सरकार भयभीत होईल आणि सरकारला या विषयाचे तातडीनं निर्णय घ्यावे लागतील. अशा प्रकारचं आंदोलन गेल्या 1-1.5 वर्षापासून माझ्या मनात आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये ह्याच्यावरती मी प्रचूर लिखाण केलं. परंतु जालन्याला मागच्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं, खरं तर त्याच्या अगोदर धनगर आरक्षणाची पेरणी आणि त्याच्यामध्ये ओबीसी घटकांना एकत्रित घेण्यासाठी बारामतीला आणि फलटणला राज्य लेवलच्या प्रमुखांच्या 2 बैठका झाल्या होत्या. परंतु त्या बैठकामधून माहोल तयार होतोय. आणि म्हणून या राज्यातल्या सरकारनं म्हणा किंवा प्रस्थापित जातीनं म्हणा, आपल्यातल्याच काही लोकांना एका रातोरात ग्राउंड तयार करायला लावले, पंडाल टाकून दिले, आंदोलनं झाली, उपोषणं झाली, लोक आली, त्यांना गाड्या दिल्या गेल्या, स्टेज दिले गेले, सगळं काही झालं. लाखो लोक एकत्रित आली खरी, पण झालं काहीच नाहीये. मला आठवतं की बारामतीच्या आंदोलनामध्ये लाखो लोक एकत्र आली, सरकारनं दुर्लक्ष केलं, तर त्या सरकारला जावं लागलं. त्यानंतर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी, काही आमदार होते, काही माजी आमदार होते, काही लोक होते, कोण पडद्याच्या समोर होतं, कोण पडद्याच्या पाठीमागं होतं, आम्ही पंढरपूरला एक आंदोलन केलं. ते आंदोलन यशस्वी झालं, सरकारनं सगळ्या मागण्या मान्य केल्या.
नंतर सरकार परत पुन्हा आल्यानंतर ते मुकरलं, सरकार बदललं, दुसऱ्या सरकारनं आपला विषय केला नाही, परत दुसरं आंदोलन केलं, त्याही सरकारनं आपल्याला लिहून दिलं, नंतर ते पाळलं नाही. पण प्रत्येक वेळेस सरकारला आपण आपली मागणी उच्चस्तरीय बैठकांमध्ये मान्य करायला भाग पाडलं. सरकार नाही कधीच म्हटलं नाही ना. बारामतीच्या वेळेस आपल्याकडे आलं नाही, विरोधी पक्षांनी सांगितलं की आमचं सरकार आणा, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ. त्यांचं सरकार आणलं, त्यांनी धनगरांबरोबर हरामखिरी केली. परत पुन्हा आपण पंढरपूरला उपोषणाला बसलो. त्यांना सांगितलं ठीक आहे, सरकारला देणं शक्य नाही, चला कोर्टामध्ये आमची केस आहे 4919 नंबरची, ती फास्ट ट्रॅकवर घ्या, आमच्या सगळ्या आंदोलकांचे गुन्हे माघारी काढा, आमच्यातल्या ज्या तरुणांनी आत्महत्या केली त्यांना कॉम्पेन्सेशन द्या आणि आमच्या केसचा खर्च करा. देवेंद्रजींनी त्यावेळेस या सगळ्या मागण्या मान्य केल्या. परंतु पुढं सरकार बदललं, सरकार केस फास्ट ट्रॅकवर चालली नाही. ती केस अलीकडच्या कालावधी 2024च्या दरम्यान परत त्यांनी निकालात काढली. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा सरकारने देवेंद्रजींनी हस्तक्षेप केला. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना लिहून दिलं की 15 दिवसाच्या आत जी.आर. काढतो, तो विषय पाळला नाही. ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत. कारण ज्यावेळेस सरकारनं पंढरपूरला येऊन आपल्याबरोबर बातचीत करून ज्यावेळेस आपलं म्हणणंच मान्य केलं, त्यावेळेस आपल्या उपोषणकर्त्यांनी ऐकलंच नाही. ज्यावेळेस सरकार तुम्हाला लिहून देते की आम्ही 15 दिवसात जी.आर. काढतो, उपोषण चालू ठेवायचं काहीच औत्सुक्य नव्हतं. जे उपोषणाला बसताना आमच्या पाया पडत होते की तुमची कृती समिती आहे, तुम्ही घेतलेला निर्णय, आम्ही तुमच्या सगळ्या निर्णयामध्ये आहोत, फक्त आम्हाला बसू द्या, तीच लोक स्टेजवर चढल्यानंतर त्या आंदोलनाचे मालक झाले. आणि दुर्दैव हे आहे की मी 2014च्या आंदोलनामध्ये पाहतो की 2014चं आंदोलन ज्यावेळेस पंढरपूरमधून निघालं त्यावेळेस त्याच्या आंदोलनकर्ते वेगळे होते. बारामतीमध्ये आलं त्यावेळेस सुरुवातीच्या 3-4 दिवसामध्ये वेगळे होते, नंतर वेगळे होते. धनगरांमध्ये हिसकावून घेण्याची आणि श्रेयवादाची लढाई एवढी प्रचंड आहे. मी अत्यंत नम्रतेनं सांगतो, पंढरपूरच्या 2019च्या आंदोलनामध्ये सुद्धा एक कृती समिती होती. मी स्वतः तर चर्चेला गेलो नव्हतो. सर्वाधिक अधिकार त्यामध्ये रामदादा गावडे असतील, डॉक्टर देवकाते असतील, बाळासाहेब कोळेकर असतील, महामहिम सभापती राम शिंदे साहेब असतील, या लोकांनाच मी सांगितलं तुम्ही जावा मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करा. त्यांनी सांगितलं चर्चा यशस्वी झाली, आपण आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर 2024 आपण एक सामूहिक पद्धतीने ते सगळं करत होतो. आपल्या लोकांना समजत नाही, चळवळ कळत नाही आणि आंदोलनाच्या कालावधीमध्ये आवेग निर्माण होतात, ते हिसकावून घेण्याचं. जे मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या सगळ्याच्या कार्यकुशलतेनं आपण सगळं मान्य करून घेतलं होतं, पण ज्यावेळेस पंढरपूरला मी आयुक्तांना घेऊन आलो त्यावेळेस आपल्यातल्या महाभागांनी मला स्टेजवरही येऊ दिलं नाही. अरे, जो स्वतःच्या कुशाग्र बुद्धिमत्तेनं, स्वतःच्या त्यागावरती, तपस्येवरती आंदोलन उभं करतो. का रे बाबांनो, जेजुरीमधून ज्यावेळेस संघर्ष यात्रा घेऊन गेलो होतो, काही दिवस तर विजयराव गोपणे आणि आम्ही दोघंच असायचो. सगळे आपल्या आपल्या घरी झोपले होते निवांत आपल्या बायका पोरांमध्ये, आणि मंडपामध्ये आले की मालक झाले. ह्या अनेक गोष्टी आहेत. आता सध्या सुद्धा काही लोकांना वाटतं की नाही, आम्ही आझाद मैदानात गेलो आणि बसलो की लगेच आरक्षण मिळेल. अरे, तुम्ही जालन्याला बसला होता, 2 लाख लोक आली होती, सरकारचे प्रतिनिधी आले होते, पुढं काय झालं? तेच तुम्ही आझाद मैदानावर जाऊन तुमची नवरदेव म्हणून मिरवायची हाऊस होईल, तुमच्याबरोबर 4-2 जणांचे फोटो निघतील, महाराष्ट्रामध्ये जातील, तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या घरच्यांना दाखवायला फोटो निघतील. धनगरांचं काय? जर जालन्यात झालं नाही. आणि मी एक गोष्ट अत्यंत जबाबदारीनं सांगतो, धनगरांच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत मुंबईला कवेत घ्यायचा प्रयत्न केला. धनगरांसाठी मुंबई शापित आहे, हे धनगरांच्या अनेक कार्यकर्त्यांनी लिहून ठेवा. धनगर मुंबईमध्ये यशस्वी होत नाही. ते जागतिक लेवलचं शहर आहे, तिथल्या लोकांना तुमच्याकडे बघायचा काहीच वेळ नाहीये. आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न आहेत. जागतिक लेवलचे अनेक ऑफिसेस मुंबईमध्ये आहेत, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. आणि आपल्या लोकांना मुंबईमध्ये जाऊन आम्ही मुंबई जाम करू, खूप लोक नेऊ आणि मग सरकार येईल, हा सिद्धांत मूर्खपणाचा आहे. तो जरांग्याची सुद्धा सरकारनं चड्डी पिवळी केली होती, तुमची लाल होईल. आणि म्हणून आंदोलन करायचं. आम्ही काय मूर्ख नाहीये, आम्ही तर आंदोलनातून निर्माण झालेले आहोत. 25 वर्ष जी पार्टी आंदोलन करतो त्याच पार्टीत आम्ही 25 वर्ष होतो. सरकारला कसं झुकवायचं, आंदोलन कसं करायचं, ह्याच्यामध्ये आमची PhD झाली आहे. तरी आम्ही प्रत्येक वेळेस पंढरीच्या पांडुरंगाच्या तिथं का गेलो?
आणि पंढरीच्या पांडुरंगात गेल्यानंतर सुद्धा पहिल्या वेळेस बी सरकारला झुकवलं, दुसऱ्या वेळेस बी झुकवलं होतं. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस सरकारनं लिहून दिलं त्यावेळेस आम्ही जे सांगतो ते जर महाराष्ट्राच्या धनगरांनी केलं असतं, एक 8 दिवस जर संपूर्ण सनदशीर मार्गाचा आक्रोश रस्त्यावरती गावागावामध्ये वाड्या खेड्यामध्ये हे आंदोलन यशस्वी झालं असतं. पण धनगरांना स्वतःच्या घरात बाहेर पडायचं नाही. जो आंदोलन करेल त्यांनीच करायचं. आम्ही आमच्या गावामध्ये काय करणार नाही, आम्ही आमच्या चावडीवरती काय करणार नाही, आमच्या वेशीवरती काय करणार नाही, आमच्या तालुक्यात काय करणार नाही, आमच्या जिल्ह्यात काय करणार नाही. पण आरक्षण मात्र मिळालं पाहिजे. असं आरक्षण मिळत नाहीये. आणि म्हणून आज लाईव्ह येण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश होता. ह्या चळवळीमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर एक गोष्ट सर्वांना हात जोडून सांगायची आहे की बाबांनो, जर आरक्षण मिळवायचं असेल तर ओबीसींना बरोबर घ्या. अगदी कालच्या 2 घटना सांगतो. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आणि अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठिकाणी 96 कोळी मराठा समाजाची लोक कुणबीच्या दाखल्यावरती मराठा कुणबीच्या दाखल्यावरती महापौर झालेले आहेत. धनगर ही या राज्यातली मराठा बांधवांच्या नंतरची 2 नंबरची लोकसंख्या असणारी जमात आहे. परंतु आताच्या महानगरपालिकांच्या, नगरपंचायतींच्या, नगर परिषदांच्या, जिल्हा परिषदांच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये धनगरांना कुठेही तिकीट दिले गेलेली नाही. त्यामुळे ज्यावेळेस या सगळ्या निवडणुका पार पडतील त्यावेळेस तुमच्या हाती भोपळा आलेला असेल, भोपळा. आणि म्हणून धनगर जमातीचं त्याचबरोबर 18 पगड जातीतल्या ओबीसींचं कल्याण करायचं असेल, जोपर्यंत एसटीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ओबीसीचं आरक्षण आहे. 3.5% एनटीसीचं आरक्षण आहे. त्या आरक्षणामध्ये सुद्धा आता आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाहीये. आणि आपल्या एनटीसीच्या आरक्षणाला प्रस्थापित जातीनं उच्च न्यायालयामध्ये आवाहन दिलेलं आहे. त्यामुळं अशाच प्रकारचं दुर्लक्ष जर आपण केलं तर एनटीसीचं धनगरांचं आरक्षण सुद्धा आपल्यापासून हिसकावून घेतलं जाऊ शकतं. हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय, कारण मी हे जीवन दररोज जगतो. रात्रंदिवस ह्या विषयाचा अभ्यास, वाचन, लेखन करत असतो. आणि म्हणून धनगरांना जर आता सध्याचं एनटीसी मधलं ओबीसीच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा केंद्रीय संस्थांमध्ये आपल्या मुलांना जे आरक्षण मिळतं ते आरक्षण म्हणजे तुमचा धनगरांचा जर केंद्रीय लेवलला IAS व्हायचा असेल, IFS व्हायचा असेल, IIM ला जायचं असेल तर ह्या सगळ्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये किंवा त्या निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला ओबीसीच्याच आरक्षणाचा लाभ घ्यावा लागत आहे, आधार घ्यावा लागत आहे. आणि त्या आधारामध्ये महाराष्ट्रातला प्रचंड मोठ्या संख्येचा खोटी सर्टिफिकेट, कुणबी मराठा आणि मराठा कुणबीची बोगस सर्टिफिकेट जी लाखोच्या संख्येने आता घेतली गेलेली आहेत, त्याच्यामुळं ह्या सगळ्या विषयाचा अल्टिमेट प्रभाव हा या राज्यातल्या 6.5 करोड ओबीसींवरती झालेला आहे. आणि त्या 6.5 करोड मध्ये 1.5 ते 2 करोड धनगर तुम्ही आहात. एवढा मोठा लोकसंख्येचा जात घटक दुसरा कुठलाही नाही. आणि म्हणून धनगरांमध्ये जे थोडेफार शिकलेले आहेत, ज्यांना आरक्षण कळतं, ज्यांना प्रतिनिधित्व कळतं, ज्यांना चळवळ कळती, ज्यांना केडर कळतं, त्या सर्व घटकांनी आता खडबडून जागं झालं पाहिजे. आणि जागं होऊन या विषयामध्ये एक प्रचंड मोठं जन आंदोलन की जे ओबीसी मधले जे आपले भाऊ आहेत, मग वंजारी भाऊ असेल, माळी भाऊ असेल, आगरी असतील, कोळी असतील, बंजारा असेल, खरे ओरिजिनल कुणबी असतील, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रित बैठक करून आपल्या आंदोलनाची 2च मेन हेडलाईन असतील, 2च मागण्या असतील. एक मागणी असेल धनगरांच्या एसटी आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी आणि दुसरी मागणी असेल महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण. याचाच अर्थ या राज्यामध्ये जेवढे खोटे कुणबी मराठा
आणि मराठा कुणबीचे दाखले दिलेले आहेत, जे संविधानाप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या अनेक दाखल्यांप्रमाणे या राज्यातला 96 कोळी मराठा समाज जो खोट्या कुणबी आणि कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ह्या दोन नावाखाली ओबीसीमध्ये घुसखोरी केलेली आहे, हे सगळे दाखले कॅन्सल झाले पाहिजेत. त्यांना दिलेल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, ज्या सवलती आहेत, ज्या नोकऱ्या आहेत, त्या तत्काळ प्रभावानं कॅन्सल झाल्या पाहिजेत आणि त्या मूळ ओबीसीला मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या ह्या दोनच मागण्या, धनगर आरक्षणाचं अंमलबजावणी आणि ओबीसी आरक्षणाचं रक्षण, या बॅनरखाली जे जे नेते ह्या आंदोलनामध्ये उघड येतील, कारण ओबीसीचे बहुतांश नेते हे सध्या भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी या महायुतीच्या 3 पक्षाकडे प्रमुख लोक आपले आहेत. ह्या लोकांचा ओबीसी चळवळीमध्ये काहीही उपयोग नाही. त्यांनी कितीही राणादुंदुबी गर्जना केल्या, कितीही भाषणं केली, कितीही रॅलीज केल्या, याचा काहीही फरक पडत नाही. ही गोष्ट आपण गेल्या 2 वर्षामध्ये पाहिलेली आहे. आणि म्हणून जो जो आपल्या बरोबर आहे, आदरणीय प्रकाशांना शेंडगे साहेब असतील, चंद्रकांतजी बावकर असतील, विजयजी वडेट्टीवार असतील, अशा प्रकारचे जे नेते, जी महायुती आता सत्तेवरती आहे, त्यांच्या विरोधात मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते, संसदेमधील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांचं विशेष अभिनंदन करेल, कारण त्यांनी तालकटोरा स्टेडियमवरती जी या देशातल्या ओबीसींची माफी मागितली आणि सांगितलं की जे स्पीड या विषयामध्ये आता मी ठेवणार आहे ते दुप्पट ठेवणार आहे. आणि म्हणून या विषयामध्ये, कारण धनगर आरक्षणाचा विषय आणि ओबीसी आरक्षणाचा विषय हे दोन्ही विषय राजकारणामुळं खोळंबलेले आहेत आणि निर्माण झालेले आहेत. धनगरांचा एसटी आरक्षणाचा मुद्दा हा राजकारणामुळे खोळंबलेला आहे आणि ओबीसींच्या घुसखोरीचा मुद्दा हा राजकारणामुळे निर्माण झालेला आहे. हे दोन्ही मुद्दे राजकीय असल्यामुळं ह्या विषयामध्ये निर्विवादपणे जो पक्ष ओबीसींची बाजू घेईल, ओबीसींच्या मागे ठामपणे उभा राहील, ओबीसींना न्यायालयामध्ये असेल, ग्राउंडवरती असेल, खुलेआमपणानं मदत करेल, अशा प्रकारचा उघड अगर छुपा पाठिंबा घेऊन ओबीसींनी रणांगणामध्ये उतरलं पाहिजे. ही माझी भावना आहे. हे नम्रतेचं या राज्यातल्या ओबीसी वर्गापुढं आणि धनगर वर्गापुढं माझं निवेदन आहे. याच्यामध्ये मी एकच गोष्ट सांगेन, धनगरांमध्ये सध्या काही छान चौकीचे, अतिउत्साही आणि कुण्यातरी पाळलेले, कुणीतरी उभे केलेले काही नवीन मंडळी उभं राहत आहेत. जर ही चळवळ आपल्याकडं गेल्या 30-40 वर्षापासून चाललेली आहे, तर त्यांचा दररोजचा क्रियाकलाप, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांच्या घोषणा, त्यांची कार्यपद्धती, यामुळं या लोकांना धनगर आरक्षणाच्या चळवळीशी काही देणं घेणं नसून स्वतःची प्रसिद्धी, स्वतःचं नेतृत्व या विषयाशीच जास्त तादात्म्य आहे. हे एव्हाना धनगरांच्या लक्षात यायला पाहिजे होतं. जर ते आलं नसेल तर ते लक्षात आणून घ्या आणि अशा कुठल्याही बैठकांना, अशा कुठल्याही आंदोलनाला धनगरांनी तिकडे जाऊ नये, कारण त्यातून निष्पन्न काही होणार नाही. संबंधित लोकांनी ह्याच्या अगोदर जी आंदोलनं केली आहेत त्यावेळेस त्यांनी काय भूमिका घेतल्या, लाखो लोकांनी एकत्रित येऊन सुद्धा नंतर ते आंदोलन कसं माघारी घेतलं गेलं. ज्यावेळेस एखादी कमिटी, काही लोक, प्रतिष्ठित लोक जी आरक्षण चळवळीमध्ये अत्यंत बुद्धिमान आहेत, ज्यांच्या घराण्यांनी अनेक वर्ष त्यात योगदान दिलेलं आहे, ही लोक सरकारबरोबर चर्चा करत असताना त्या लोकांचा आणि माझा काही संबंध नाही, जी सगळी चर्चा होईल ती माझ्याशीच होईल. हा जो नवा जरांगे पॅटर्न, जरांगेच्या आणि त्याची बाह्यबंदाच्या जीवावरती जी काही लोक निर्माण करू पाहतायत, या लोकांना खेटरापाशी सुद्धा उभं केलं नाही पाहिजे. कारण यामुळं धनगरी चळवळीचं अतोनात नुकसान होणार आहे. दुर्दैवानं गेल्या अनेक दिवसापासून धनगरांच्या नेत्यांच्या चुकीच्या कृतींमुळं धनगर जमातीचा स्वतःच्या नेतृत्वावरचा विश्वास शून्यवत झालेला आहे. आणि म्हणून माझी धनगर समाजातील सक्रिय आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जो तुमची चळवळ घेऊन पुढे चाललेला आहे, जो तुम्हाला आरक्षणाचं आश्वासन देत आहे,
त्याचा पूर्व इतिहास पहा, त्याची सध्याची रणनीती पहा, तो कुठं बोलवतोय, तिथं गेल्यावर तो काय करेल, त्याची कुवत किती आहे, त्याची क्षमता किती आहे, तो काय करू शकतो, याचा विचार करूनच कुणालाही पाठिंबा द्या, कुणालाही विरोध करा. माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करून सांगू शकता, कारण मी 2005 पासून ह्या चळवळीमध्ये आहे. आत्तापर्यंत प्रपंचामध्ये जेवढं कमवलं तेवढं सगळं ह्याच विषयात घालवलंय, पूर्ण वेळ ह्या विषयात घालवलाय आणि राजकीय अभिनिवेश मनात बाळगून मी हा विषय कधीच केलेला नाही. आपल्या सर्वांना आठवतं की बारामतीला उपोषणाचा 9वा दिवस होता आणि ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी 1990 पासून ते 2014 पर्यंत म्हणजे जवळपास 24 वर्ष काम करत होतो, त्याच भारतीय जनता पार्टीच्या फडणवीसांना त्यावेळेस मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं पंढरपूरमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जे म्हणताय की आमचं सरकार निवडून आणा आणि मग तुम्हाला आरक्षण देऊ, ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून अनेक वेळा सांगितलेलं आहे की धनगरांचं आरक्षण हे खरं आहे, ते दिलं पाहिजे. आणि म्हणून संघाच्या सुनील देशपांडे नावाच्या राज्य लेवलच्या पदाधिकाऱ्याबरोबर ज्या वेळेस आमची बैठक झाली होती, माझ्याबरोबर 2 सहकारी होते. त्यांचं नाव घेणं त्यांना आवडणार नाही म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही, परंतु क्षेत्रीय प्रचारक सुनीलजी देशपांडे यांच्या बरोबरच्या झालेल्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे धनगरांच्या आरक्षणाच्या पाठीमागं उभं राहील हे आंदोलनाच्या अगोदर 2 महिने देवेंद्रजी आपण आम्हाला सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस बारामतीला तुम्ही माझं उपोषण सोडायला आला, अनेक माझे सहकारी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे की ते उपोषण सोडायला नको म्हणत होते, तरी सुद्धा सांगितलं की आता 9वा दिवस आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं कुणीच आलेलं नाहीये आणि एवढ्या कार्यकर्त्यांचे जीव जायच्या ऐवजी गेले 30-40 दिवस झाला आपण घरापासून बाहेर आहोत. राज्यभरचा प्रवास, पंढरपूरपासून 7-8 दिवस चालत येणं आणि नंतर सलग 8-9 दिवस उपोषण करणं. आणि म्हणून आता एवढा एकच मार्ग आहे, एक तर मरून जाणं किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार घालवणं, भाजपचं सरकार आणणं. पण त्यावेळेस माझं वाक्य आठवा बाबांनो, त्यावेळेस तुमच्यापैकी अनेक जणांनी मला शिव्या घातल्या होत्या. मी त्यावेळेस देवेंद्रजींना म्हटलं होतं की देवेंद्रजी, तुमचं सरकार आलं काय आणि नाही आलं काय? तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे आणि नॅशनल कमिशन फॉर एसटीज म्हणजे NCST नावाचं जे कमिशन देशामध्ये आहे त्याच्या अंडर महाराष्ट्र येतो. देशाची संसद सार्वभौम आहे. इथल्या प्रस्थापित वर्गानं आम्हाला आतापर्यंत दिलेलं नाही आणि राज्य लेवलला STला आणि SCला कमिशन नेमता येत नाही. आणि म्हणून तुम्ही केंद्रीय NCSTच्या माध्यमातून इथला सर्वे करून आमची फक्त कागदपत्र तपासायची इथं आणि म्हणून केंद्रानं ह्या विषयामध्ये हस्तक्षेप करावा आणि आम्हाला आरक्षण द्यावं. हे माझ्या उपोषणाच्या 9व्या दिवशी देवेंद्र फडणवीस, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी 24 वर्ष काम करत होतो, तरी त्यांना विरोध करून बोललो होतो. त्यावेळेस आपल्यापैकी अनेक जणांना राग आला होता, परंतु त्यावेळेस आपली लोक त्यांच्या पाठीमागे गेली. त्या आंदोलनाला कोणी नेतृत्व नव्हतं. हनुमान बापूंसारखा जमातीवरती प्रेम करणारा माणूस होता, पण त्या माणसाला सगळ्या लोकांनी केल्यामुळे त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. त्यांच्या पाठपुराव्याला भाजपने यश दिलं नाही आणि नंतर पुन्हा परत 2019ला आपल्याला पंढरपूरला उपोषणाला बसावं लागलं. तोपर्यंत 2007ला उच्च न्यायालयामध्ये मधु शिंदे साहेब, पाचपोळ साहेब, बघेल साहेब आणि अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, त्याच्यामध्ये यशपालजी असतील, आपले कावळे सर असतील, अनेक धायगुडे साहेब असतील, अनेक लोकांनी, सुशिक्षित लोकांनी, डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर्स, आमचे पाटील साहेब असतील, ह्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन 4919 नंबरची पिटिशन उच्च न्यायालयामध्ये केली. 2007 पासून ती अनेक वर्ष चालत होती आणि म्हणून 2017 पासून चालत होती. 2019ला केवळ तेवढ्या एका विषयासाठी आपण पंढरपूरला उपोषण केलं. त्या उपोषणामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातली 10 जण, त्याच्यामध्ये विजय तमनर असतील, राजेंद्र तागड असतील, सुरेश होलगुंडे असतील, आपले बंडगर महाराज असतील, प्रकाश थाडके असतील, नागोराव बारसे असतील, अजून अशी 10 मंडळी, आपला जिंतूरचा अपंग असलेला माझा बांधव गंगाप्रसाद खारुडे असेल, अशी अनेक मंडळी होती आणि आम्ही उपोषणाला बसलो. देवेंद्रजींनी सांगितलं की तुमची फास्ट ट्रॅकवर केस घेतो, तुमचा सगळा खर्च करतो. आदरणीय नामदार शिंदे साहेबांना सांगितलं की ह्यांच्या केसचा सगळा खर्च तुम्ही करा, परंतु ते पुढे विषय झाला नाही. पुन्हा परत 2024ला बसलो आपण. मुख्यमंत्र्यांना शिंदे साहेबांना लिहून दिलं
तोही विषय झाला नाही. आणि म्हणून आत्ता मला असं वाटतं की धनगर जमातीनं राज्यातल्या किंवा देशातल्या काही पक्षांना आपल्या विषयाशी अनुकूल करून घेतलं पाहिजे. मी हे खूप जबाबदारीनं बोलतोय. मी कुठल्याही पक्षाचा चमचा नाही, लाळचाट्या नाही, माझा कुठलाही पक्ष नाही. माझ्या आयुष्यामध्ये माझा पक्ष आहे धनगर आरक्षण, ओबीसींच्या हक्षणाचं रक्षण आणि वंचित, उपेक्षित, दलित, पीडित यांच्या हक्काचं रक्षण, त्यासाठी संपूर्ण जीवन. पण तरी सुद्धा जर एकटे लढलो तर आपल्या मागणीला, कारण ज्यांची भारतीय जनता पार्टीची संघ परिवाराची जी पद्धत आहे ती हिटलरी पद्धत आहे, वर्णवर्चस्ववादाची पद्धत आहे. गरिबांना, एससी, एसटी, ओबीसीला काही मिळूच नये अशा प्रकारची त्यांची पद्धती आहे. आणि म्हणून जरी काँग्रेस पार्टीनं आपल्याला जन्मभर हे दिलं गेलं नसलं तरी गांधी घराण्याला, काँग्रेसला ह्या विषयाशी फार देणं गेलं नव्हतं. तुमचा मुख्य अडसर होता हा महाराष्ट्रातला प्रस्थापित समाज. आणि तो प्रस्थापित समाज आता काँग्रेसला सोडून भाजपला गेलेला आहे. आज काँग्रेस मोकळी आहे. धनगरांनी, ओबीसींनी त्या मोकळ्या बंगल्याचा ताबा घ्यावा, मोठे मोठे पदाधिकारी व्हावा, तो पक्ष ताब्यात घ्यावा आणि त्या पक्षाच्या माध्यमातून, अरे जर तुमची 52% 60% लोकसंख्या आहे, तुम्ही जर एकत्रित आलात तर तुमचाच सरकार, तुमचंच मंत्रिमंडळ, तुमचाच मुख्यमंत्री, तुमच्याच योजना, तुमचाच निधी. पण ही जर अक्कलच आपल्याला कधी येणार नसेल, आणि म्हणून या आंदोलनाच्या निमित्तानं एक राज्यव्यापी बैठक करायची आहे. परंतु माझी हा व्हिडिओ सध्या पाहत असणाऱ्यांना, नंतर पाहणाऱ्यांना एकच विनंती आहे की माझं हे जे म्हणणं आहे हे महाराष्ट्राच्या सर्वदूर खेड्यापाड्यापर्यंत, ओबीसीच्या आणि धनगरांच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवा. आणि ज्यावेळेस मला राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमधून प्रचंड प्रमाणात फोन कॉल्स येतील, मेसेज येतील, त्यावेळेस मी आपल्या ओबीसींच्या आणि धनगरांच्या, उदाहरणार्थ प्रकाश अण्णांशी मी हा विषय बोललेलो आहे. त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं एक आंदोलन आपण उभं करू. आणि या विषयावरती गेल्या 2 महिन्यामध्ये राज्यातल्या धनगरांच्या अनेक नेत्यांबरोबर माझी चर्चा झालेली आहे, ओबीसींच्या अनेक नेत्यांबरोबर चर्चा झालेली आहे. आणि म्हणून हा जो ऋतून बसलेला जगन्नाथाचा रथ आहे, ओबीसींच्या विषयातला असेल, धनगरांच्या विषयातला असेल, हा रथ आता आपल्याला चलायमान केला पाहिजे. आणि हा जर करायचा असेल तर आपण प्रचंड मोठ्या संख्येनं, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी, उच्च महाविद्यालयीन विद्यार्थी, पीएचडी करणारे विद्यार्थी, सुशिक्षित, नोकरशहा, नोकरीतले छोटी मोठी माणसं, ज्यांना हे कळतं, ज्यांना ह्या विषयाचे आर्जनशे, मी तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर असणारे जे सहकारी आहेत, आम्ही अत्यंत निरपेक्ष भावनेनं या विषयामध्ये न भूतो न भविष्यती एक अत्यंत विशाल अशा प्रकारचं आंदोलन उभं करू शकतो. ह्याच्यामध्ये कुणालाही अस्पृश्य समजलं जाणार नाही, कुणालाही टाळलं जाणार नाही. जे जे एकला चलोराची भूमिका घेऊन चाललेले आहेत त्यांना सुद्धा, जे माझे अनेक सहकारी आहेत की जे सहकारी ह्या विषयावरती एकलकोंडेपणानं एकटेच धावून 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 त्यांची दमछाक झालेली आहे. आणि त्यांच्या जर आता लक्षात आलेलं असेल की आपल्या एकट्याच्या धावण्यानं काही होत नाही, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि प्रकाश अण्णा असतील, चंद्रकांतजी बावकर असतील, तांडे साहेब असतील, राजाराम पाटले असतील, आदरणीय भुजबळ साहेबांचा आपण त्याच्यामध्ये आशीर्वाद घेऊ, पंकजताई असतील, त्याच्यामध्ये धनुभाऊ असतील, असे अनेक लोक, याच्यामध्ये आपल्याला कूटनीतीने चालावं लागेल. काही लोक आपली सरकारमध्ये आहेत, त्यांचा आपल्याला आतून पाठिंबा घ्यावा लागेल. त्यांच्याऐवजी त्यांनी सांगितलेली माणसं बरोबर घ्यावी लागतील. आणि एक मोठं आंदोलन, की ज्या मोठ्या आंदोलनामुळं राज्यामध्ये सरकार भयभीत होऊन, सरकार तुम्हाला तुमच्या न्याय हक्काची जी सनद आहे, तुम्हाला तुमच्या महामंडळांना निधी मिळत नाहीये, ज्यावेळेस जागा निघतायत त्यावेळेस तुमच्या रिझर्व्ह असणाऱ्या कोट्यामध्ये सुद्धा घुसखोरी केली जाते. एखाद्या मुलाखतीला तुम्ही गेला तर तुम्हाला अनुपस्थित दाखवलं जातंय आणि नसलेली माणसं वशिलांनी भरली जात आहेत. आणि तुमच्या वाट्याच्या नोकऱ्या, तुमच्या वाट्याच्या संधी, तुमच्या वाट्याच्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरसेवक पदं, नगराध्यक्ष पदं, हे सगळं हिसकावून घेतलं जातंय. आणि विधानसभा आणि लोकसभेमध्ये तर तुम्हाला रिझर्वेशनच नाहीये. तुमची लोकसंख्या 52%, तुमचं प्रतिनिधित्व 10%ही नसतं या. मग अशा अवस्थेमध्ये हा सगळा अनुशेष, इथून पुढच्या कालावधीमध्ये हे जग चालणार आहे, ही लोकशाही चालणार आहे, माणसं येणार आहेत, सगळं चालत राहणार आहे. तुम्ही जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत तुमचं काही होणार नाही.
आणि म्हणून माझी विशेषतः धनगरांना विनंती आहे की कुठंतरी वेडात मराठी वीर दौडले सात, तसं कुठल्या तरी पोराटोराच्या प्रसिद्धी लोलुपाच्या ढोंग्यांच्या मतलब्यांच्या लबाडांच्या नादी लागू नका. त्यांचा पूर्व इतिहास तपासा. त्यांना लोकांनी ज्यावेळेस काही दिलं त्यावेळेस ते कसे वागले हे तपासा. आणि चुकीच्या माणसांच्या पाठीमागे जाऊ नका. योग्य माणसांना बरोबर घेऊन आपण ही चळवळ उभी करू आणि ही चळवळ उभी करून आपला न्याय हक्क अधिकार आपल्याला सगळ्यांना, आपल्या लेकरा बाळांना, आपल्या सर्वांना मिळवून घेण्यासाठी सगळे एकत्रित या. ही चळवळ गेली अनेक वर्ष चालू आहे. माझ्या दौंड तालुक्यामध्ये 2007-08 पासून ह्या विषयामध्ये मी रात्रंदिवस कष्ट करतो. तरीही जवळपास 60,000 लोकसंख्या असलेल्या ह्या तालुक्यामध्ये हाताच्या बोटावर मोजणे एवढी लोक सुद्धा तयार होत नाहीत. हे किती मोठं दुर्दैव आहे. धनगरांनी गावाची गावं भरून आहेत. 80 गावापैकी 50 गावामध्ये धनगरांची लोकसंख्या मिजरेबल आहे. 3 लाख मतदारसंख्येमध्ये 60,000 मतदार हे धनगरांचे आहेत. आणि तरी तुम्हाला काहीच वाटत नाही. कुठेतरी एकाच दुसरी पंचायत समिती त्याच्यामध्ये कमी शिकलेला आणि प्रस्थापितांचा लाळ चाटणारा अशा माणसांना निवडणुकीत उमेदवारी द्यायची आणि लोकांमुळे गबुगं करायचं की आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो. आणि म्हणून हे आंदोलन आपण चांगल्या पद्धतीनं उभं करूया. एक प्राथमिक अंशानं एक राज्याची बैठक, एक मेळावा खूप मोठ्या संख्येनं या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी करण्यासाठी मी त्या ठिकाणची जागा निवडणं, आपल्या सगळ्यांची व्यवस्था करणं, आपल्या सगळ्यांना आमंत्रित करणं याची जबाबदारी घेतो. पण आपण किती प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्रतिसाद देणार आहात, मी जे बोललेलो आहे हे योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दलचा अभिप्राय, तशा प्रकारचे मेसेज, कॉल आपण मला करू शकता. या विषयासाठी आपण सर्वजण निमंत्रित आहात. सर्वात शेवटी एकच विनंती आहे की माझा हा जो व्हिडिओ आहे आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्वदूरपर्यंत पाठवा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय ओबीसी, जय मल्हार, जय हिंद, जय भीम, जय संविधान.